सिंचनात मागासलेल्या जालना जिल्ह्याची थट्टा एवढ्यावरच थांबली नाही. इथे आणखी बंधारे बांधण्याची योजना करून ते चक्क दुसऱ्या जिल्ह्यात पळवण्यात आले. हा बघा, अहमदनगर जिल्ह्याचा सीना कोळेगाव इथला बंधारा. हा जालना जिल्ह्यातला बंधारा होता. इथं ऐन पावसाळ्यातही फारसं पाणी नसतंच, तरीही ऐन तारुण्यात हा बंधारा मरायला टेकला. कालव्याचे दगडकाम फुटले आहे, भेगा पडल्या, त्यातून डबक्यातलं पाणी वाहत आहे. कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी 200-300 कोटींची इथंही वाट लावण्यात आली. तसाच हा वांजरखेडा बंधारा, म्हणे उच्च पातळी बंधारा, बीडवरून लातूरला हलवण्यात आला. पावसाळ्यात इथं पाण्याचा प्रवाह नसतो, निव्वळ असे डबके दिसते. या तथाकथित उच्च पातळी बंधाऱ्यावर 2,500 कोटींचा भ्रष्टाचार झाला. उच्च न्यायालयातून आदेश आल्यानं अभियंते आणि 9 सचिव अधिकाऱ्यांसह तब्बल 26 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवलेत. तपास मंदगतीनं सुरू आहे. पण अशी लूट झाल्यानं शेतकरी देखील धक्क्यातून सावरलेले नाहीत. मतदार राजा, आता तूच सांग, या काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं? उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन, म्हणूनच परिवर्तन.